नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणात अर्थात ठाकरे गटासंदर्भामध्ये. नितीन सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांना राजकीय नेत्याने अनेक मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातल्या शिवसैनिकांनी काही ठाकरे गटातल्या नेत्यांनी जे आहे रिक्षा चालवलेली आहे. मग अशा नेत्यांवर कारवाई होणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या वेळेला खासदार बारणे यांच्या मदतीला काही शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे नेते मदतीला धावले होते. त्यांच्यावर अजून कारवाई करण्यात आली नाही. आता मग ज्यांनी रिक्षा चालवली अशा नेत्यांवर कारवाई होणार का? मग ते नेमकी त्यांनी कुणी रिक्षा चालवली याचं ऑडिट नितीन सावंत करणार आहेत का? त्याचं मंथन करणार आहेत का? आपलं कुठं चुकलं का? आपण कमी काय पडलो का? याचं मंथन नितीन सावंतांनी केलं गेलं पाहिजे. मग त्यांनी रिक्षा का चालवली? रिक्षा चालवण्याची वेळ नितीन सावंत यांच्या कार्यकर्त्यांवर का आली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. याची उत्तर कुठं तर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहे नेतृत्वाला द्यावी लागणार आहेत. एकूणच काय, ज्यांनी या संदर्भामध्ये शिवसेनेला फसवलं अर्थात ठाकरे गटाला फसवलं अशा नेत्यांना कारवाई होणार का? ज्यांच्यावर गेल्या निवडणुकीमध्ये कारवाई झाली नाही, खासदार बारणेंना चांगली मदत करण्याचं काम जे ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलं, आता सुद्धा जे सुधा घरेंना मदत करण्याचं काम जे आहे, रिक्षा चालवली त्यांची आहे, अशा नेत्यांवर कारवाई करण्यात केली गेली पाहिजे. कारण जर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली किंवा केली निष्ठावंत शिवसैनिकांच्या मुद्द्यावर, मग अशा शिवसेना निष्ठावंत मुद्द्यांवर झाले, मग शिवसेना नेतृत्वाने याची दखल घेतली गेली पाहिजे. अशा शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून ज्यांनी काम केलं नाही अशा नेत्यांवर कारवाई केली गेली पाहिजे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जेणेकरून आपण हे काही मुद्दे, जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं उत्तर कुठेतरी दिलं गेलं पाहिजे. नेमकी कुणाचं चुकलं, रिक्षा चालवण्याची वेळ का आली, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे नितीन सावंत यांनी या संदर्भामध्ये दखल घेतली पाहिजे आणि नेमकी कुणाचं चुकलं आणि रिक्षा चालवण्याची वेळ का आली. धन्यवाद.